ते काय भट आणि ब्राह्मण असतात, ते काही बोलतात ते त्यांना माहित असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आम्ही बोललेल्या गाथामध्ये काय फरक आहे बरं? सारखंच. ते होम हवन करतात, धागेदोरे बांधतात, ते तूप टाकतात, आपण बसून आहोत. आता काही भंतेची धागाही देतात, असं लहान फिरवतात सगळीकडे बुद्धाच्या मूर्तीच्या हातातून. बरोबर आहे. आता ते धाग्याचं मला विचारायचे प्रश्न शेवटी तुम्ही विचारायचे आहे मला. धागा याचा उत्तर अर्थ, हे फळ याचा अर्थ, हे गुलाबजल याचा अर्थ. इथे पाणी ठेवतात, माठ ठेवतात, कोणी कळस ठेवतात, त्याच्यावर पानं ठेवतात पिंपळाची, आणि ते हे ठेवतात ना, ते नेमकं का ठेवतात आणि ठेवल्यानं काय होते आणि सत्य काय आहे असत्य काय आहे. म्हणजे असत्य तुम्ही सुद्धा जेव्हा सांगेल मी तुम्हालाही कळेल. कारण माझ्या आजी पूर्वजापासून पूर्व भिक्खूपासून चालत आलेली प्रथा आहे, ठीक आहे. परंतु आता जग कॅम्प्युटरमय युगामध्ये आपण वावरत आहोत, तर परिवर्तन झालं पाहिजे. सत्य काय असत्य काय हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण आई बाबा आमचे बकरे कापत होते, कोंबडे कापत होते, म्हणून आम्ही अजूनही नवस केले पाहिजे का? म्हणजे हे असं सगळ्या गोष्टीचं निराकरण करायचं आहे. आणि आपण इतरही म्हणजे धर्मपंथ जाती जरी कोणी असेल तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सत्य असत्य, खरं खोटं तुम्हाला पण कळतं, पण ते तुम्ही त्याच्यावर कधी विचार नाही केला तर ते समजून घ्यायचं आहे. तर आपण मुख्य प्रवचनाच्या विषयाकडे वळूया. मी तुम्हाला वेळ मागतोय, तुम्ही वेळ आता मला किती देणार, म्हणजे मी तेवढ्या वेळात संपवेल. कारण जे चिकित्सा करायची आहे थोडी कमी कमी करेल, कारण तुम्हाला पण वेळ देणं महत्वाचं आहे. नाही तर मी भलंही काही सांगत राहील आणि तुम्हाला काही कामं असतील किंवा भूक लागली असेल किंवा तहान लागली असेल, मी प्रवचन करणे उचित नाही. बरोबर. भूक लागली असेल, मी प्रवचन देत असेल, त्यांना भूक लागली पण नाही लागलं बसावं लागतं, चूक आहे. जबरदस्ती नाही करायची. धम्म समजून घेत असताना माझ्या मनाची जे काही विचार आहे विकार आहे ते दूर करायचे आहेत. आता मी तुम्हाला धम्म सांगणार आहे. ताई एक गिलास पाणी घ्या. मी तुम्हाला धम्म सांगणार आहे, पियायचं. कसं आहे, आपण आपल्या जेवणामध्ये आपल्या खाण्यामध्ये दैनंदिन आम्ही काय खातो? गोड खातो, आम्ही तिखट खातो, आम्ही खारट खातो, आम्ही तुरट खातो, आम्ही कडू खातो, म्हणजे सर्वच काही खात असतो. ते आम्ही पचवून घेतलं. बरोबर नाही? बरोबर बाबा. ते आम्ही पचवून घेतलं, पचन पण झालं, ते आम्हाला खायची सवय लागली. आम्ही सवय नसली तरी कारल्याची भाजी लहान मुलांना जबरदस्ती खाऊ घालतो का? अरे पण चांगलं असते, खा, म्हणजे तो खायला हळूहळू शिकेल. बरोबर आहे. एकदम खूपच गोड आहे, लयच गोड आहे, त्यांना खाऊ वाटत नाही. अरे काय होत नाही, प्रसाद आहे काहीतरी म्हणून खाऊ घालतो, तो खातोय की नाही? तसंच मी आता माझ्या वाणीतून काही विचार देणार आहे, ते तुम्हाला खायचे आहेत. आणि सत्य असले तर पचवायचे आहेत, असत्य असेल तर या पायरीच्या वरून फेकून द्यायचे आहेत. एकही गोष्ट डोक्यात घ्यायची नाही.